आज आहे अष्टमी आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी करते कन्यापूजन। गेल्या वर्षी मी सप्तमीला केलं होतं, पण यावेळेस मी अष्टमीलाच करते। सगळ्यात पहिले मी वरचं जे काम आहे ते करून घेतली आणि काल मी हे कन्यांना देण्यासाठी काही वस्तू आणल्या होत्या, त्याचे मी असे पाऊच बनवून ठेवले होते, ते सर्व एका ताटात काढून ठेवले। त्यानंतर इकडे मी चणे कुकरला लावायला घेतले। असं म्हणतात की कन्यांना चण्याची भाजी, पुरी, वरण भात, शिरा असं सर्व पदार्थ जेवायला दिले पाहिजे। तर सगळ्यात पहिले मी चणे कुकरला लावले। त्यानंतर इकडे नारळाचं वाटण बनवून घेतलं, कारण कांदा लसूण घालत नाहीत, त्यामुळे मग नारळाचं वाटण बनवलं। त्यानंतर इकडे माझा सगळा स्वयंपाक तयार झाला। सायंकाळ झाली, मग मी कन्यांना बोलवलं। सर्व कन्या आल्या, पिल्लूसोबत छान खेळत होत्या त्या। मग इकडे एक एक करून मी सर्वांचं पूजन करून घेतलं। त्यांच्यासोबत एक दादाही आलेला आणि मी असं पाहिलं होतं व्हिडिओजमध्ये की 9 कन्यांसोबत एक मुलगा भैरव म्हणून त्याचीही पूजा करायला हवी आणि आणायचं तो आला होता, तर मी त्याचीही पूजा केली। मग सर्वजणांनी ते छान असं जेवण केलं। तर अशा प्रकारे आजचं कन्यापूजन पार पडलं।